भूमीमध्ये जन्मलोय ना, त्या जन्मभूमीतच मी गाडणारा, स्वतःला मरून घेणारा, लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट येऊ देऊ नका, एकनाथ पवार काय करतोय, एकनाथ पवार जातोय, एकनाथ पवार येतोय. अरे पैशाची घमंड तर खरं तर तुम्ही करूच नका. त्यालाही पैशाची घमंड आहे. तूही म्हणतो की मार्केट कमिटी त्यानं लढलं नाही, आमच्याकडे एक उमेदवार दिला. अरे मार्केट कमिटी लढलं नाही ना, सगळ्या निवडणुका पुढच्या मी लढणार आहे, त्याची चिंता नका करू. आणि जे पैशाचं ढोंग तुम्ही करताय ना, पैशाची मस्ती आणि माज जो आला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवला, तो तुम्हाला आज सांगतो, या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवलेला आहे, 100% बदल होणार आहे. लक्षात ठेवा, घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आता होणार आहे. 2024ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि घराणेशाहीचं मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा ते विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, 4 हात करायची माझी धमक आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आज सांगतो, असं लबाडाचं राजकारण, ढोंगी राजकारण, घराणेशाहीचं राजकारण, दाजी भाऊजींनी एकमेकावर रोज टीका करायची, दोघंही एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस, तू चोर आहेस, स्पर्धा लागली. अरे तुम्ही दोघंही चोर हे लोकांनी ओळखलेच ना, वेगळं सांगायची गरज काय. त्यांनी कंधारच्या चौकात म्हणायचं, यांनी लोह्याच्या चौकात म्हणायचं, दोघंही भ्रष्टाचारी, दोघंही चोर. आम्ही तर म्हणलं नाही ना, तुम्हीच म्हणताय. म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते, 25, 30, 40, 50 वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढले, लक्षात ठेवा. आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय यानं इकडचा पैसा केला, तर म्हणते की दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं, तिसरा म्हणते माझ्या जीवावर मोठा झाला. काय आहे बाबा आम्हाला तर माहित नाही. तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे, म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे. या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय, तू चोर आहे का मी चोर आहे माहित नाही, तुम्ही म्हणताय तुम्ही दोघं चोर आहेत. आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा कंधारची जनता 100% या निवडणुकीमध्ये करणार, म्हणजे करणारच आहे, लक्षात ठेवा. आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय, म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला, भूविकास बँक ज्यांनी लुटली, लिंबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाले, अनेक विकास कामाच्या मधून पेपरवरच जो विकास केला गेला, आजही माझ्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही, रस्ते तुम्ही देऊ शकले नाही. मग तू काय केला रे विकास? मोठ्या मोठ्या घोषणा बाता करताय चौकामध्ये उभा राहून, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लाज नाही वाटत खोटं बोलण्यासाठी? अरे खोटं बोलायला बी कितीतरी लिमिट लागते, लक्षात ठेवा. अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता 100% घरी बसवणार आहे. हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय. आणि मी मला आज सांगतोय, येणारी निवडणुकी आयटेनिकॉस कुणाचा बाप येऊ द्या, आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये तेवणार आहे. आणि जसं मुक्तेश्वर भाऊंनी सांगितलं, कंधारच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा हा 100% 2024च्या निवडणुकीमध्ये पडवणार आहे. अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला. या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत. आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची खरं तर संधी मिळाली नाही. मी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. तुम्ही जी मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेपासून केली आणि जो लोह्याला शिवसेनेची ताकद काय ते दाखवून दिली, माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे, पुढचे 1.5 महिन्याचा काळ, 45-50 दिवसाचा जो काळ आहे, आपल्यासाठी रात्रं दिवस करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. पुनश्च आपल्या सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि पत्रकारांना विनंती करतो की 2-3 प्रश्नच आपण विचारावेत. म्हणजे आपण हे जे चॅनलवाले आहेत त्यांनी एक 2-3 प्रश्न विचारले, त्या 2-3 प्रश्नाची मी 100% उत्तर देईन. आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा, कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठलाही प्रश्न मला विचारा, लाईव्ह प्रश्न विचारा, लाईव्ह प्रश्न. माझी प्रेस तर आज लाईव्ह होते, त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय. आणि मी मला आज सांगतोय, हिम्मत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल, किंवा हिम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोह्याच्या पुतळ्याच्या समोर लोहा कंधारच्या विकासाचं रोड मॉडेल तुम्ही काय केलंय ना, ते विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं.
एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं, या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काय प्रश्न असतात विचारावे. धन्यवाद. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा